भगवान शिवशंकरांच्या मंदिरात प्रवेश करून गाभाऱ्यात जाण्यापूर्वी त्यांचं वाहन नंदी यांचं दर्शन आपण घेतो आणि मगच पुढे जातो. आपण मंदिरात बघितलं असेल की भक्त महादेवांचं दर्शन घेतल्यावर नंदीच्या कानात आपली मनोकामना सांगतात. भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादासाठी आधी नंदीला खुश करावं लागतं, ही म्हण त्यावरूनच प्रचलित झाली आहे. पण त्याचा नेमका अर्थ काय आणि नंदीचं एवढं महत्व का आहे, चला जाणून घेऊया. मंडळी, हिंदू धर्मशास्त्रानुसार अशी मान्यता आहे की नंदी हा महादेवांच्या गणांमध्ये सर्वात प्रिय आहे. तसंच नंदी हे महादेवांचं वाहनही आहे. दर्शन घेतल्यावर नंदीच्या कानात प्रार्थना केल्याने ती सरळ महादेवांपर्यंत पोहोचते अशी मान्यता आहे. आणि याचं कारण असं आहे की महादेव तर नेहमीच समाधीस्थ असतात. त्यांचं ध्यान भंग होऊ नये म्हणून अशा परिस्थितीत भक्त नंदीला आपली प्रार्थना सांगतात. नंदी महाराजांच्या कानात प्रार्थना किंवा मनोकामना सांगितल्यानंतर यथा अवकाश होईना पण ती नंदी महाराज शिवशंकरांपर्यंत पोहोचवतात आणि आपली इच्छित मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. नंदी प्रसंगी महादेवांचे कान धरतो. कान हे शब्द ऐकून ते मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात आणि मेंदू त्या शब्दांचा अर्थ आणि भावना समजून घेऊन त्याप्रमाणे कृती करतो. त्याचप्रमाणे महादेव समाधीतून उठल्यावर नंदी भक्तांची प्रार्थना मनोकामना महादेवांपर्यंत पोहोचवतात आणि भक्तांच्या कर्मानुसार महादेव त्यांना त्यांच्या इच्छा आणि फल यांचं वरदान देतात. एका पौराणिक कथेनुसार श्रीलाद मुनी यांनी ब्रह्मचर्य अनुसरून तपस्या करण्याचं ठरवलं. त्यांचे वडील हे पाहून काळजीत पडले. आपला वंश आता पुढे कसा चालणार याची चिंता त्यांना पडली. श्रीलादांना तर गृहस्थ आश्रम स्वीकारण्याची इच्छा नव्हती, म्हणून त्यांनी वंशवृद्धीसाठी भगवान शिवशंकरांकडे तपश्चर्या केली. महादेव त्यांच्या तपश्चर्येवर संतुष्ट झाले आणि त्यांना जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त अशा पुत्राचं वरदान दिलं. श्रीलाद मुनींच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या महादेवांनी श्रीलादांना असा पुत्र देण्याचं वरदान दिलं. काही काळानंतर जमीन नांगरताना श्रीलादांना एक मूल सापडलं आणि त्याचं नाव त्यांनी नंदी ठेवलं. नंतर भगवान शिवांनी मित्र आणि वरुण या दोन मुनींना श्रीलाद मुनींच्या आश्रमात पाठवलं. त्यांनी नंदीला पाहून नंदी हा अल्पयुषी असल्याची भविष्यवाणी केली. नंदीला जेव्हा हे समजलं तेव्हा नंदीने मृत्यूपासून मुक्ती मिळवण्यासाठी अरण्यात जाऊन भगवान शिवशंकरांचं ध्यान सुरू केलं. भगवान शिवशंकर नंदीच्या कठोर तपस्येने प्रसन्न झाले आणि वरदान दिलं की वत्स नंदी, तू मृत्यू आणि भय यांच्यापासून मुक्त असशील, तू अजरामर होशील. भगवान शिवशंकरांनी नंदीला गणांचा प्रमुख बनवलं. अशा प्रकारे नंदी नंदेश्वर झाले. भगवान शंकर यांनी नंदीला वरदान दिलं की इथून पुढे जिथे मी राहील तिथे नंदी असेल. असं म्हणतात की तेव्हापासून प्रत्येक शिव मंदिरात नंदीची स्थापना केली जाते. जर नंदीच्या कानात मनोरथ सांगितलं गेलं तर ते नक्कीच महादेवांपर्यंत पोहोचतं. नंदीच्या कानात जेव्हा तुम्ही आपली इच्छा सांगता तेव्हा ती इतर कुणीही ऐकणार नाही याची काळजी मात्र घ्यायची असते. नंदीच्या कानात कधीही कुणाबद्दल तक्रार करू नये एवढं मात्र खरं. तसंच कुणाचं अनिष्ट सुद्धा चिंतू नये, खोटं बोलू नये. जर तुम्ही असं केलं तर महादेव तुमच्यावर रागवतील आणि त्याची शिक्षाही तुम्हाला मिळेल. तुम्ही नंदीच्या कानात काहीही बोलण्यापूर्वी नंदी महाराजांची प्रार्थना नक्की करा. मग मंडळी, तुम्ही कधी नंदीच्या कानामध्ये तुमची मनोकामना सांगितली आहे का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.